टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार। मी डॉक्टर रामचंद्र साबळे आपणाला यापुढील काळात हवामान कसं राहील आणि शेती व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे। आता आपण हे सर्व हवामान बदलमुळे घडतंय हे आपल्या लक्षात आलं असेल। 13 मे पासून जो पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो दररोजच चालू आहे आणि यापुढे पावसाचं प्रमाण काही प्रमाणात का होईना वाढणार आहे अशी सद्यस्थिती हवामानाची आहे। महाराष्ट्रावर 28 मेला बुधवारी 998 ते 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब होतोय आणि कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे। त्यानंतर 29 मेला ती स्थिती राहणार आहे। त्याबरोबरच 30 मेला ही ती स्थिती राहणार आहे। 30 मेला 998 हेक्टोपास्कल एवढा कमी हवेचा दाब राहणारच आहे। 31 मेला 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे। त्यामुळं 28 मे ते 31 मे या सर्व कालावधीत पावसाचं प्रमाण वाढणं शक्य आहे आणि त्यामुळं पाऊस उघडण्याची जी क्रिया आहे ती 1 जूनला 1002 हेक्टोपास्कल हवेचा दाब वाढेल तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होईल। 2 जूनलाही तितकाच हवेचा दाब राहील आणि 3 जूनला 1004 हेक्टोपास्कल हवेचा दाब होताच पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असेल आणि मग त्यानंतर आपल्याला काही दिवस थांबावं लागेल। वापसा येईपर्यंत थांबणं जास्त चांगलं। दांड वापशामध्येच आपण जमिनीची मशागत आणि पेरणी ही दांड वापशामध्ये थोडं करणं गरजेचं राहील जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि तो योग्य वेळ असेल पेरणीच्या दृष्टीनं। त्यामुळे चिंता करू नका। आपण ही परिस्थिती येणार आहे त्या काळामध्ये जेव्हा पावसाचं प्रमाण वाढेल बुधवार ते शनिवार या कालावधीत तेव्हा शेतातलं पाणी काढून देणं आणि शहरी भागामध्ये देखील त्या पाण्याचा निचरा कसा होईल हे पाहणं ही मुख्य काम या पुढच्या 4-5 दिवसात राहण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हा अंदाज आणि त्याबरोबरच शेती व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थापन आपण कसं करावं याबद्दल मला माहिती देण्याची जरुरी वाटली। त्यानुसार ही माहिती देत आहे। धन्यवाद।